नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना आज होळीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रेक्षकांनो, काल काही कारणास्तव मला घरोघरीचा रिव्ह्यू देता आला नाही। ॲक्च्युली खरं सांगू तुम्हाला, काल घरोघरी बघून माझं डोकंच दुखायला लागलं होतं। काय असंबंध होता कालचा भाग, माझ्या तर डोक्यावरनं गेला, काही कळलं नाही मला। आजचा भाग काहीसा असाच आहे, पण म्हटलं कशाला खंड पाडावा म्हणून देतीये। तर बघा, सगळी मजाच घालवली आहे मालिकेची। आता आजच्या भागात तुम्ही बघताय, सुरुवातीला ही जानकी त्या मधुभाऊंसाठी डब्बा घेते, पॅक करते डब्बा आणि मधुभाऊंना नेऊन देण्यासाठी बाहेर आली। आता ऐश्वर्या तिच्यावरती हेरगिरी करत असते, कुठे चालली जानकी म्हणून, पण जानकी तिला बरोबर गुंगारा देते। जानकीच्या लक्षात येतं की ऐश्वर्या तिचा पाठलाग करतीये। ऐश्वर्या विचार करत असते, काहीतरी गडबड आहे, ही जानकी कोणासाठी डबा नेतीये। पण जानकीने हिला बरोबर गुंगारा दिलाय। तेवढ्यात सारंग येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या। सारंग आल्यामुळे ऐश्वर्या एवढी दचकते की जोरात किंचाळते। सारंग म्हणतो, सॉरी सॉरी ऐश्वर्या, काय झालं? ऐश्वर्या म्हणते, सारंग, एखाद दिवशी तुमच्यामुळे मी मरणार आहे, काय ही काय पद्धत झाली का? तेव्हा सारंग म्हणतो, सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं, पण इथे काय करताय तुम्ही? आता ऐश्वर्या त्याला उलटं बोलते काहीतरी आणि म्हणते, उन्हात वॉक करायला आले मी, काही कळते का तुम्हाला? सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, मग सकाळी यायचं ना कवळ्या उन्हात वॉक करायला। ऐश्वर्या म्हणते, सारंग कसे आहात तुम्ही? अहो त्या जानकीला फॉलो करत होते मी, ते बघा आत्ता मगाशी तिने किचनमध्ये डब्बा भरला आणि तो डब्बा घेऊन कुठेतरी गेली आहे। ती कुठे गेली ते नेमकं कळलंच नाही बघा। नेमका तुम्ही आवाज दिला आणि तिने मला गुंगारा दिला हो। मी तिला फॉलो करत होते आणि बरोबर गायब झाली ती ऐन वेळेवर। सारंग म्हणतो, पण वहिनी जेवणाचा डब्बा घेऊन अशी कशी जाईल? कुठे जाणार आहे वहिनी? ऐश्वर्या म्हणते, तेच तर बघायचं होतं ना, पण मला समजलं नाही कुठे गेली ती। बरं चला घरी जाऊ, आता आम्हाला डोकं गरम झालेलं आहे इथे, आपण घरी जाऊन मग बोलूया। आता जानकी आली आहे मधुभाऊंच्या तिथे आउट हाऊस जवळ। आता मधुभाऊ नेमके बाहेर असतात, तेव्हा जानकी म्हणते, अहो मधुभाऊ अशी काय करताय तुम्ही? अहो बाहेर कशाला आलात तुम्ही मधुभाऊ? तुम्हाला कोणी पाहिलं असतं तर? जानकी त्यांना आतमध्ये घेऊन जाते। मधुभाऊ म्हणतात, अगं जानकी, मी तुझीच वाट बघत होतो। जानकी म्हणते, मधुभाऊ माझ्या लक्षात नाही आलं, गडबडीत तुम्हाला भूक लागली असेल ना, या या बसा। आता जानकीने पटकन तिथून ताट घेतलंय आणि मधुभाऊंसाठी जेवण वाढत असते। मधुभाऊ म्हणतात, अगं जानकी, अगं शांत हो, किती गडबडली आहे, सगळं ठीक आहे ना बेटा? आता जानकी हो असं म्हणते, पण मधुभाऊ म्हणतात, ए जानकी, हे बघ काय झालंय सांग, अगं तुझ्या बापापासून आपण असं लपवू नकोस। जानकी रडायला लागते आणि म्हणते, अहो मधुभाऊ, आणि झालेला सगळा प्रकार मधुभाऊंना सांगते की नानांना म्हणजे कोणी किडनॅप केलंय, कसे गायब झालेत नाना, हे सगळं ती मधुभाऊंना सांगते आणि रडायला लागते मधुभाऊंना बघून। हा सगळा प्रकार ऐकून मधुभाऊंना अजून टेन्शन आलंय। खरं तर असं झालंय, जानकीचं घरचं झालं थोडं आणि व्यायाने धाडलंय घोडं। मधुभाऊ तिला आणखीन टेन्शन देतात। पुढे बघा काय काय घडलंय। सयाजीराव आता गाडी घेऊन निघालेला असतो बाहेर, तेव्हा मध्ये हा ऋषिकेश आडवा जातो आणि त्याच्या गाडीवर जोरात दांडुका हाणतो। त्याची एकदम भारी आणि पॉश टकाटक गाडी असते। सयाजीराव ओरडतो आणि म्हणतो त्याच्या ड्रायव्हरला, ए अरे गाडी कशाला थांबवली तू रस्त्यात? आता ऋषिकेश एकदम ॲटिट्यूड देतो आणि सयाजीरावांच्या गाडीचं असं दरवाजा उघडून त्याला कॉलरला धरून असा त्याला धमकावायला लागतो। आता सयाजीराव घाबरतो ना ऋषिकेशला। आता ऋषिकेश म्हणतो, काय रे ए सयाजीराव, माझे नाना कुठे आहेत? बोल बोल, कुठे आहेत नाना? सयाजीराव नाटक करायला लागतो आणि म्हणतो, अहो मला काय माहिती नाना कुठे? अहो असं काय बोलता हो, मला मी तुमच्या बापाच्या वयाचा आहे ना? हे बाबा, अरे मला माहिती नाही रे तुझे नाना कुठे आहे, मला तर आयशूकडून कळलं नाना गायब झाले ते। आता ऋषिकेश चिडून म्हणतो, सयाजीराव माझा अंत बघू नका, सांगता का नाना कुठे आहे, नाहीतर या काडीने डोकं फोडी ना तुमचं। सयाजीराव म्हणतो, ए बाबा, अरे थोडं तर भान ठेव, तुझ्या बापाच्या वयाचा आहे ना मी, अरे ए बाबा जरा शांत हो। आता ऋषिकेश चिडून पुन्हा दांडुका त्याच्यावर उगारतो आणि म्हणतो, तुला आणि तुझ्या पोरीला बरोबर ओळखतो मी, तुम्ही आमच्या घराची नासाडीच केली, आता आमच्या नानापर्यंत पोहोचला का रे? एक गोष्ट लक्षात ठेवायचं सयाजीराव, माझ्या नानाच्या अंगाला नख जरी लागलं ना तर तुझी चामडी सोलून काढेल मी। आता सयाजीराव ओरडून म्हणतो, अरे बाबा मला नाही माहित तुझा नाना कुठे? आता सयाजीरावांना तो पुन्हा मारणार, तेवढ्या तिथे पोलीस आलेत। ऋषिकेशवर ओरडतात, थांबा, काठी खाली घे ऋषिकेश। ऋषिकेश प्रचंड रागात असतो। तो म्हणतो, याने माझ्या नानाला किडनॅप केलेलं आहे, यानेच गायब केलंय माझ्या नानांना, असं म्हणून काठी पुन्हा सयाजीवर उगारत असतो। आता ते पोलीस म्हणतात, ऋषिकेश काठी खाली टाका, आम्ही सांगतोय ना। आता ऋषिकेश काठी खाली टाकून देतो आणि पुन्हा मधुभाऊ आणि जानकीचा सीन त्यांनी मध्येच दाखवलाय। आता मधुभाऊ त्या जानकीला म्हणतात, बापरे जानकी, मला असं वाटतंय नानासाहेब गायब झालेत ते माझ्यामुळेच झालेत बघ, हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्या मागे जी माणसं लागली आहेत ना तीच नानासाहेबांच्या
मागे लागले असतील बघ. मी सकाळी आलो आणि नानासाहेब गायब झाले ना. जानकी हे माझ्यामुळे झालंय ग. जानकी म्हणते नाही मधुभाऊ, तुमच्यामुळे नाही झालंय. पण मधुभाऊ इतके उडत असतात ना, जसं काही आपण फोडणी देतो ना मोहरीची, तसे तडतड तडतड उडू लागले. नाही नाही नाही, माझ्यामुळे झालं, मला माहिती आहे माझ्यामुळे झालं. शेवटी जानकी म्हणते नाही हो मधुभाऊ, अहो तुमच्यामुळे नाही झालं, तुम्ही जरा शांत बसता का, बसा बसा इथे बसा. पण मधुभाऊंचं एकच चाललेलं असतं की माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. शेवटी जानकी म्हणते अहो असं काय करता मधुभाऊ, बाहेर गेले तुम्ही तर तुम्हाला कोणी पकडेल ना, बसा इथे शांत. आता बिचारा त्या जानकीची कमाल आहे. मगाशीच म्हणलं ना घरचं झालं थोडं, व्यायाने धाडलं घोडं. आता ती त्या मधुभाऊंना पाणी पिणी देते आणि म्हणते नाही हो मधुभाऊ, हे तुमच्यामुळे नाही झालंय. मधुभाऊ इथून हलू नका हो, तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे. आणि राहिली गोष्ट माझी, तर मी माझ्या सगळ्या संकटांवर मात करेल, माझं फाटलेलं नशीब मी शिवेल. मधुभाऊ म्हणतात ए जानकी, हे बघ तुझं फाटलेलं नशीब मी शिवू शकेल की नाही मला माहिती नाही, पण तू जे गमावलंय ते तुला मिळवून देण्यासाठी मी मदत करतो. आता मधुभाऊंनी त्यांची एक पिशवी काढली आणि त्यात ते काहीतरी तिला दाखवत आहे. ते म्हणतात जानकी माझ्याकडे ना एक महत्त्वाची गोष्ट आहे, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुला ते कळायला पाहिजे. मग आता जानकी म्हणते काय मधुभाऊ. आता मधुभाऊंनी एक फाटलेला फोटो जानकीला दाखवला आहे. त्यात एका बाळाचा फोटो आहे. ते बाळ अगदी अर्धवटच दिसतंय त्यात, म्हणजे बाळ दिसतंय पूर्ण पण कोणाच्या तरी कडेवर आहे असा फोटो आहे, ब्लॅक अँड व्हाईट. ती जानकी फोटो बघते आणि म्हणते मधुभाऊ हा कोणाचा फोटो आहे आणि असा फाटलेला का. आता मधुभाऊ म्हणतात जानकी हा तुझा लहानपणचा फोटो आहे. जानकी तो फोटो निहाळते आणि म्हणते बापरे माझ्या लहानपणचा फोटो, असा फोटो माझा पहिल्यांदाच बघते मी. आणि ती विचारते पुढे की अर्धाच फोटो का आहे, पूर्ण का नाही आहे. मग मधुभाऊ सांगतात अगं जानकी, कारण तो फोटो माझ्याकडे तसाच आला होता. मग जानकी म्हणते पण मी कोणाच्या कड्यावर आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात तुझ्या आईच्या. तेव्हा जानकी ते ऐकते आणि तिला शॉकच बसतो. मधुभाऊ म्हणतात हो जानकी, तुझी आई जिवंत. जानकी अगं तुझी आईच होती ती, तुला आश्रमात आणणारी. तू तिच्या कडेवर होतीस. तुझी आई एक दिवस आश्रमात आली आणि तिच्या डोक्यावर पदर होता. मला त्यांचा चेहरा सुद्धा नीटसा दिसला नाही ग. आता ते ऐकल्यावर जानकी एक्सायटेड होऊन म्हणते माझी आई जिवंत आहे. आता इकडे बघा सयाजीराव पोलिसांसमोर काय ड्रामा करतो. एक सांगू तुम्हाला खरं खरं प्रेक्षकांनो, मला मजा येत होती ही मालिका बघताना, पण या महासंगममध्ये एवढं असंबंध दाखवलंय. कालचा एपिसोड मी कमीत कमी 4 वेळेला पाहिला, पण मला द्यावासाच वाटला नाही, एवढा असंबंध होता. मी नाव ठेवत नाहीये, पण जे आहे ते आहे, जे खरं आहे ते सांगते. आता सयाजीराव नाटकं करतोय बरं का पोलिसांसमोर. पोलीस विचारतात काय झालं म्हणून, तर सयाजीराव ड्रामा करत म्हणतो अहो अहो यानं मला मारला असतो, बरं झालं तुम्ही आले. हा म्हणतोय याच्या बापाला मी गायब केलंय. आता ऋषिकेश चिडून म्हणतो तुला एवढी जीवाची भीती आहे ना सयाजी, तर सांग माझे नाना कुठे आहेत. आता सयाजीराव म्हणतो नाना बघ बरं माझ्या खिशात सापडता का तुला, बघ बघ खिशात आहे का. म्हणजे पोलिसांसमोर हा नाटकं करतोय, पण तरी पोलीस ऋषिकेशलाच बोलतात आता खरं सांगा मला असंबंध नाही तर काय. आता लगेच ऋषिकेश म्हणतो सयाजीराव. आता ते पोलीस म्हणतात ऋषिकेश तुम्ही ती काडी आधी खाली करा, खाली करा. ऋषिकेश ओरडून सांगतो की यानेच माझ्या नानांना गायब केलंय. तो पोलीस म्हणतो अहो तुमचे नाना गायब कसे होतील, मी तुम्हाला बॉडी दाखवली आहे ना त्यांची कालच. मग ऋषिकेश म्हणतो नाही नाही, यानेच काहीतरी सापळा रचलाय आणि माझ्या नानांना यानेच गायब केलंय, याला पकडा तुम्ही. दुसऱ्याच कुठल्या माणसाची बॉडी यानेच ठेवली असणार आहे तिथे. माझ्या नानांचे कपडे घातलेले त्याने बॉडीला, मला खात्री आहे माझे नाना नाही आहेत ते. हा माणूस फार बदमाश आहे. आता पोलीस म्हणतो अरे बाबा तुमचे नाना जिवंत असतील तर आम्ही शोधून काढू, तुम्ही आधी शांत व्हा बरं. सयाजीराव उपकार केल्यासारखं म्हणतो अहो पोलीस तुम्ही ना शोधा नानाला, नाही सापडला नाना तर त्याच्या खुन्याला शोधा. आता सयाजीवर ऋषिकेश पुन्हा धुवून जातो आणि सयाजीला धमकी देत म्हणतो राग आल्यावर काय करतो ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे चांगलं. आता पुन्हा जानकी आणि मधुभाऊंचं बोलणं त्यांनी दाखवलंय. जानकी तो फोटो बघून खूप इमोशनल होते आणि ती विचारते कशी होती माझी आई मधुभाऊ, कशी दिसायची ती, सांगा ना मधुभाऊ माझी आई कुठे. मग आता मधुभाऊ म्हणतात बेटा तुझी आई कुठे हे मला माहिती नाही, आता ती कुठे असेल हेही मला माहिती नाहीये, पण ती 30 वर्षापूर्वी ती आली होती आश्रमात. ती आली होती तेव्हा तिच्या डोक्यावर पदर होता ग जानकी. एवढा तुझा फोटो माझ्याकडे ती देऊन गेली. आता जानकी किती वेळ त्या फोटोलाच बघते आणि रडते आई कुठेस ग तू, कुठेस ग. आता किती वेळ त्या जानकीचं रडणंच दाखवलंय आपल्याला. मग मधुभाऊ म्हणतात
जानकी, हा अर्धा फोटो तू जपून ठेव, याचा अर्धा भाग नक्की कुठेतरी असणार. हे बघ, हा फोटो तू जपून ठेव, कारण हा अर्धा तुकडा तुझ्या आयुष्यातला हरवलेला तुकडा असू शकतो. हे बघ, तुझी आई तुला नक्की सापडणार बघ जानकी. मला तुला हे सत्य सांगायचं होतं, नाहीतर माझ्या मनावर ओझं झालं असतं ग. आता जानकी खूप वेळ रडत बसते तो फोटो घेऊन. आणि आता पुढे पुन्हा सयाजीरावांचा सीन दाखवलाय. आता सयाजीराव ऐश्वर्याचे वडील आहेत, त्यामुळे ते किती बनवत आहेत पोलिसांना ते फक्त बघा. आता सयाजीराव म्हणतात ऋषिकेश गेल्यावर त्या पोलिसांना, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, अहो बघा कसा माणूस आहे हा, तुमच्या समोर धमकी देऊन गेला, मला म्हटला कसा राग आल्यावर मी काही पण करेल वगैरे. हे बघा तुम्हाला सांगतो इन्स्पेक्टर साहेब, मला तर याच्यावरच संशय आहे, यानेच नानांना गायब केलं असेल. पोलीस म्हणतात संशय घेणं आमचं काम आहे, तुम्ही निघा इथून. सयाजीराव म्हणतात बरं बरं, धन्यवाद साहेब, निघतो मी. आता मात्र पोलिसांना ऋषिकेशवर डाऊट आलाय बरं का, कारण ऋषिकेशने ती काडी घेऊन सयाजीला मारायचा प्रयत्न केला ना. आता सयाजीराव निघून जातो गाडीत बसून. आणि आता ते पोलीस ती काडी बघतात आणि त्यांना ऐश्वर्याने केलेला निनावी फोन आठवतो. ऐश्वर्याने पोलिसांना निनावी फोन केला होता काल, की ऋषिकेश आणि जानकीच नानांच्या जीवावर उठलेले आहेत, त्या जानकीने नानांना ढकललं पण होतं. हे सगळं त्या पोलिसांना आठवतं आणि ते ठरवतात की ऋषिकेशलाच अटक करायची. आता इथे मला सांगा प्रेक्षकांनो, तो ऋषिकेश गावामध्ये किती फेमस आहे, किती प्रसिद्ध आहे त्याच्या चांगुलपणासाठी, पण तरी सुद्धा हा पोलीस त्याच्यावर डाऊट घेतोय. काही अर्थ आहे का? पोलिसांनी त्या कॉन्स्टेबलला सांगितलंय की ही काठी आपल्या ताब्यात घ्या आणि रुमालने धरा, त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स महत्वाचे आहेत. आता ते विचारतात कॉन्स्टेबल कशाला, पण ते पोलीस म्हणतात सांगितलं तेवढं करा ना. तर अशा पद्धतीने ऋषिकेशचे फिंगरप्रिंट्स असलेली काडी त्या पोलिसांनी घेतली आहे. आता जानकी येते घरी आणि नानांच्या फोटोवर हार बघते आणि संतापते आणि म्हणते हे कोणी केलंय हे सगळं. सारंग तर पूर्ण बायकोचंच ऐकतो. तर आता ही जानकी म्हणती हे असं कसं करू शकता तुम्ही. त्यावर सारंग तिच्यावरच ओरडतो आणि म्हणतो वहिनी, तुला सगळं माहिती आहे, काय खरंय काय खोटंय. आईचं तर तिचं भान नाहीये, तिला काही कळत नाहीये काय खरंय काय खोटंय, पण तुला मला माहिती आहे ना की नाना आता या जगात नाहीये. मग जानकी म्हणते सारंग भाऊजी काय पण बोलू नका, नाना या जगात नाहीये, या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. पण सारंग जानकीवरच ओरडून म्हणतो किती खोटं बोलते ग वहिनी, तू किती फसवतेस माझ्या आईला. अगं मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, मी खात्री करून घेतली, त्या डेड बॉडीवरचे कपडे आपल्या नानांचेच होते. म्हणजे सारंगला असं वाटते काही झालं तर नाना गेले पाहिजे. ऐश्वर्याला तर वाटतंच आहे, साहजिक आहे. मग आता मात्र जानकी चिडून म्हणते बस करा भाऊजी, काय लावलंय, आपल्या नानांबद्दल असं बोलाव का. आणि काय हो भाऊजी, माझी साडी उद्या कोणी घातली तर काय मी मेले असं होतं का, दुसरं कोणी घातली तर मला गेल्याचं जाहीर कराल का तुम्ही. मग सारंग म्हणतो अगं ए वहिनी, अगं मी कुठे काय केलंय, मला का धरते तू आल्या आल्या. मग ही चिडते जानकी आणि म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला लाज नाही वाटत असं करायला. सारंग म्हणतो मी काही त्या फोटोवर हारबीर लावलेला नाहीये, मी जे केलंच नाहीये ते मला कशाला ओरडतेस वहिनी, तू विचार ना कोणी घातला हार. मग आता जानकीला वाटतं की ऐश्वर्यानेच केलं असेल. मग जानकी म्हणते अच्छा, माझ्या लक्षात नाही आलं. जिथे जिथे मर्यादा ओलांडली जाते, जिथे जिथे अशुभाची पावलं पडतात, जिथे जिथे संवाद संपून वाद सुरू होतो, तिथे तिथे ऐश्वर्या ही असतेच. असं म्हणून जानकी ऐश्वर्याकडे पाहायला लागते आणि ऐश्वर्या तिला एकदम ॲटिट्यूड देत असते. मग जानकी म्हणते ऐश्वर्या तुला लाज वाटत नाही का ग, माझ्या नानांना तू जिन्यावरनं खाली ढकललं आणि आता पुन्हा त्यांना मारायला निघाली आहेस, हिम्मत कशी झाली तुझी त्यांच्या फोटोला हार घालायची. असं म्हणून जानकी आता तिच्या तोंडात मारणार असते, तर जानकीचा हात धरणारी तिथे शरू येते. शरू म्हणजे जानकीची नणंद. आता जानकी तिला बघून जरा आश्चर्यचकितच होते. पण आता प्रेक्षकांनो मला सांगा, ही शरू मागच्या वेळेला जानकी आणि ऋषिकेशच्या पार्टीची होती ना, आता अचानक ही ऐश्वर्या आणि सारंगच्या पार्टीची कशी काय झाली, म्हणजे अचानक एवढा बदल झाला तरी कसा. तर आता पुढे बघा यांच्या मधले वाद कसे झाले ते बघा. शरू जानकीला म्हणते वहिनी हा माझा निर्णय होता आणि खबरदार ऐश्वर्यावर आणि सारंगवर काही आळ घेतला तर. ऐश्वर्या पुन्हा ॲटिट्यूड देते जानकीला. मग जानकी म्हणते हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही मला विचारायला हवं होतं वंश. आता शरू म्हणते अच्छा, मी काही करायच्या आधी तुम्हाला विचारायचं आणि सांगायचं आणि तुम्ही मात्र कोणाला एक शब्दही बोलायचं नाही, तुम्हाला वाटेल ते मनमानी करायची ना. जानकी म्हणते आम्ही तुम्हाला काय सांगायला हवं होतं वंश. शरू म्हणते सगळं सांगायला हवं होतं तुम्ही मला. हे घर विकायला काढलं सांगितलं का तुम्ही मला, ही सगळी प्रॉपर्टी ऋषिकेश दादाच्या नावावर आहे हे सांगितलं का तुम्ही मला, सारंगकडनं पैसे काढून घेतले आणि आईच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले हे तरी सांगितलं का तुम्ही मला. जानकी वहिनी मला हे सगळं ऐश्वर्यामुळे कळलंय. मग आता जानकी म्हणते ऐश्वर्यामुळे, अहो या ऐश्वर्यावरती काय विश्वास ठेवता तुम्ही शरूवंश.
अहो, अंधारामध्ये गॉगल द्यायची वृत्ती यायची. समोरच्या माणसाला समजावून सांगणं तर सोडाच, पण समोरच्या माणसामध्ये भांडणं कसे लावायचे या गोष्टीकडे पुरेपूर लक्ष असतं हिचं. मग आता ही शरू म्हणते, "अगं हिचं सोड, पण आपण क्लोज होतो ना. आज तू खूपच वेगळी वाटायला लागली आहेस मला वहिनी. सगळं कळलंय मला आता." मग आता जानकी तिच्याकडे आश्चर्याने बघते. मग शरू म्हणते, "तू आणि दादाने सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावाने केली आहे, कारण तुम्हाला आम्हाला बाहेर काढायचं आहे ना, आणि या सगळ्याची सुरुवात तुम्ही नानांपासूनच केली आहे." आता सारंग तिच्या होला हो करत असतो मध्ये मध्ये. शरू म्हणते, "लक्षात ठेवा, हे माझं माहेर आहे आणि मनाने मी अजून रणदिवेच आहे." आता मात्र जोरात ओरडतो बाहेरून ऋषिकेश आणि घरात पण ओरडतच येतो, "शरयू, काय बोलतेस तुझ्या वहिनीला? तोंड सांभाळून बोल." "काय ग शरू? अगं आपलं ऑफिस जेव्हा बुडायला आलं होतं तेव्हा कुठे होतीस ग तू? अगं आपल्या आईला त्रास होत होतं, दुखत होतं आईचं, तेव्हा कुठे पळाली होतीस तू? काही बोलायचं ऐकलं कोणाचं तर, आणि आम्हाला येऊन वाटेल ते सांगायचं आणि आम्हालाच बोल लावायचा ना. तुला काही कळतं का शरू? का कान भरून घेतले? काहीतरी आपलं कोणावर विश्वास ठेवते आणि आम्हाला येऊन वाटेल ते बोलते." मग शरू म्हणते, "ओरडू नकोस दादा, आम्हाला सगळं कळलंय." ऋषिकेश म्हणतो, "काय कळलं ग? काय कळलं? या दोघांनी सांगितलेलंच खरं मानलंयस ना तू? हे दोघं एक नंबरचे फ्रॉड आहेत." मग आता शरू म्हणते, "तू का नाही सांगितलंस? तू आहेस ना भाऊ माझा, याने सांगितलंय मला. तू नाही सांगितलं, सौमित्रने पण नाही सांगितलं. मी काय परकी झाले का तुमच्यासाठी? लग्न झालं आणि सोडून दिलं तुम्ही. मला आता एकटं वाटायला लागलंय." असं म्हणून आता ही लगेच शरू रडायला लागते बरं का. इमोशनल ब्लॅकमेल करते. ऐश्वर्या ना आता कांगावा करू लागते आणि म्हणते, "अहो वंश, तुम्हाला काय सांगू, ही लोक काहीच बोलणार नाही. नानांच्या गायब होण्याच्या मागे यांचाच हात आहे. तुम्हाला डेमो दाखवू का डेमो? काय गे जानकी, तू कुठे होती सांग बरं त्या दिवशी." आता जानकी चिडते आणि म्हणते, "ऐश्वर्या, उगाच ड्रामा करू नकोस, तुझे नाटकं बंद कर ऐश्वर्या." ऐश्वर्या म्हणते, "ए चल चल जानकी, बोल नकोस का?" आता लगेच जानकी म्हणते, "ऐश्वर्या पुरे कर, गैरसमज नको पसरवूस." आता लगेच ऐश्वर्या म्हणते, "काय करशील ग तू? काय करशील जानकी? तुझा नवरा माझ्या डॅडाला मारायला गेला तसं तू मला मारायला येणार आहेस का?" मग लगेच ऋषिकेश म्हणतो, "अच्छा, तुझ्या बापाने तुला फोन करून सांगितलं तर?" मग लगेच ऐश्वर्या म्हणते, "म्हणजे काय? जी रक्ताची नाती असतात ती असं एकमेकांपासून काही लपवत नाही. माझ्या डॅडाने मला सगळं सांगितलंय फोन करून, काय झालं काय नाही ते. त्याने मला हेही सांगितलं की या घरात जपून राहा ऐशू, नाहीतर तुझा पण खून करून टाकतील सगळे." मग शरयू घाबरून म्हणते, "बापरे, काय खून? तुझाही खून म्हणजे?" मग ऐश्वर्या म्हणते, "अहो, यांनी नानांचा खून केला ना, अगदी तसाच माझा." मग शरयू घाबरून म्हणते, "काय? नानांचा खून?" मग आता हा ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, "ऐश्वर्या, काय लावलंय? वाटेल ते बोलतेस का तोंडाला?" मग सारंग धावून जातो ऋषिकेशवर आणि म्हणतो, "दादा, माझ्या बायकोला बोलायचं नाही सारंगचा फेवरेट डायलॉग येतो. आता जानकी ऋषिकेशला असं खुणवते की शांत राहा ऋषिकेश. जानकीने असं खुणवल्यानंतर आता हा ऋषिकेश शांत होतो. ऐश्वर्या म्हणते, "बघा शरुवंश, कशी करते ही जानकी." जानकी आता नानांच्या फोटोवरचा हार फेकून देते आणि तो फोटो हातात घेते आणि म्हणते, "जोपर्यंत नानांबद्दल काही खात्रीशीर कळत नाही तोपर्यंत नानांना गेल्याचं जाहीर करायचं नाही आणि हे असले फालतू प्रकार करायचे नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे." असं म्हणून जानकी तो नानांचा फोटो घरात घेऊन जाते आणि ठेवून देते कपाटामध्ये. म्हणजे ठेवलाच असेल, असं वर ठेवणार नाही ती. तर आता बघा, आता मालिकेचा सगळ्यात शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. ऋषिकेश पण आता रागारागाने निघून जातो त्याच्या खोलीमध्ये. ऐश्वर्या लगेच या शरयूला मॅन्युप्लेट करायला लागते, तिच्या डोक्यात भरून देते काही आणि म्हणते, "बघा या बाईने कशी अवस्था केली आपल्या घराची. अहो पहा कसं वागते ही बाई." मग सारंग म्हणतो, "अगं शरू, या घरात आमचं कोणीच नाही ग. हे दोघं नवरा बायको मिळून आम्हाला खोटं ठरवतात बघ. आमची अवस्था बघ ना कशी झाली आहे शरू." आता शरयू म्हणते, "नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या दोघांसाठी आली आहे ना, नका टेन्शन घेऊ." खरं तर शरयू या ऐश्वर्यामुळे जबरदस्त तोंडावर पडलेली आहे, तरी सुद्धा ती ऐश्वर्याची बाजू घेते म्हटलं म्हणजे असंभवच वाटतंय मला हे सगळं. पण असो, आता शरू म्हणते, "आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. जोपर्यंत हे खरं खोटं ठरत नाही ना तोपर्यंत मी तर अजिबात गप्प बसणार नाही आहे." आता शरूने ठरवलंय. पण आता बघा, इकडे मधुभाऊ मध्येच दाखवले उड्या मारताना, म्हणजे त्यांना टेन्शन आलंय, सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणून ते आता टेन्शन घेतात आणि नंतर ते बाहेर फिरायला पण जातात, त्यांना बोर होतं म्हणून. काय दाखवत आहे, किती असंबंधपणा आहे प्रेक्षकांनो. मला खरंच इतका वैताग आलाय ना. एकतर केव्हाच्या केव्हा एपिसोड टाकता प्रेक्षकांनो, एक तर सकाळी आले की छान वाटतं, फ्रेश मूडमध्ये सांगायलाही छान वाटतं. 3-4 वाजता एपिसोड टाकतात, नेमकं थोड्या वेळ पडायची वेळ असते आणि हे एपिसोड येतात. इतकं बोर होतं आहे प्रेक्षकांनो, आणि तेही असे असंबंध सांगायला मजाच येत नाहीये मला अशात. पण असो,
काय काय घडतायत घडामोडी हे सगळं कळणं महत्त्वाचं. तर ऋषिकेश त्याच्या खोलीत गेल्यानंतर जानकी ओरडते त्याला आणि म्हणते, तुम्ही का त्या सयाजीरावांना मारायचा प्रयत्न केला, म्हणजे का करताय तुम्ही, असं रागराग करू नका. ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी तो त्याच लायकीचा माणूस आहे. आता लगेच सौमित्र येतो वर धावत आणि म्हणतो, दादा अरे तू त्या सयाजीरावाला मारायचा प्रयत्न केलास, काठी उगारलीस त्याच्यावर. मग आता लगेच ऋषिकेश जानकीवर चिडतो आणि म्हणतो, झालं जानकी तू सगळ्या गावाला सांगितलंस का मी सयाजीरावांवर चिडून गेलो होतो म्हणून. मग आता सौमित्र म्हणतो, नाही रे दादा, वहिनी नाही सांगितलं मला पोलीस स्टेशनमधनं फोन आला. जानकी म्हणते, बघा ऋषिकेश, अहो सगळ्यांना कळलंय, शांत राहत जा तुम्ही. आता ऋषिकेश म्हणतो, मला का ओरडताय तुम्ही, तो काय फार चांगला माणूस आहे का, त्याने मुद्दाम नानांना किडनॅप केलंच असू शकतं. मग आता अवंतिका म्हणते, दादा संशय घेऊन काही उपयोग नाहीये, आपल्याकडे पुरावा नाहीये, आपण सयाजीरावाचं नाव असं डायरेक्ट नाही घेऊ शकत. सौमित्र म्हणतो, दादा तुझ्याकडे काही आहे का पुरावा सयाजीरावांच्या विरुद्ध. मग ऋषिकेश मानेने नाही असं म्हणतो. अवंतिका म्हणते, दादा तुम्ही हे सगळं असं वागू नका, पोलीस याचा दुरुपयोग करतील आणि तुम्ही नजरेत येताल त्यांच्या, हे चांगलं नाही आपल्यासाठी. मग ऋषिकेश म्हणतो, तुम्ही सगळे मिळून मला असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका बरं, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. बरं ठीक आहे, मी आता नाही करणार असं, खुश असं म्हणून ऋषिकेश बाजूला जाऊन बसतो. मग सौमित्र म्हणतो, आपल्याला नानांना शोधावंच लागेल सगळ्यात आधी. मग अवंतिका म्हणते, मिसिंग कंप्लेंट झाली का. सौमित्र म्हणतो, हो झाली आहे आणि माझे काही सोर्सेस आहेत त्यांनाही कळवलंय मी. तेवढ्यात खालून गुलाब आवाज देतो, पोलीस आलेत. आता ऋषिकेश आणि सौमित्राला वाटतं नानांचा काही पत्ता लागलाय. दोघेही धावत येतात, तिघे चौघे इथे, आणि पोलिसांना विचारतात, आमच्या नानांचा पत्ता लागला का. मग आता तो पोलीस म्हणतो, नानांचा पत्ता नाही लागला पण त्यांचा खुनी सापडलाय. हे वाक्य ते बोलतात तेव्हा सगळे कान टवकारतात, आश्चर्याने बघतात त्या पोलिसाकडे. मग आता ते विचारतात, कोण आहे खुनी. मग तो पोलीस म्हणतो, तुमच्याच घरात आहे. सगळे इकडे तिकडे बघायला लागतात, कोण आहे कोण आहे. मग आता तो पोलीस म्हणतो, तुम्हाला आठवतं का तुमच्या नानांजवळ रक्ताने माखलेलं हत्यार सापडलं होतं. मग जानकी म्हणते, तुम्हाला आधीच सांगितलं ना आम्ही की ती बॉडी आमच्या नानांची नाही आहे, आणि नानांची बॉडी नसेलच तर ठोस पुरावा तुमच्याकडे आला कसा आणि कुठून. त्यावर ते पोलीस म्हणतात, बरोबर आहे, पण तुमच्याकडे तरी कुठे पुरावा आहे की ती बॉडी म्हणजे नानांचीच नाही आहे. फक्त तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही ऐकून घ्यायचं का नाना नाही आहे म्हणून. हे बघा मॅडम, त्या बॉडीजवळ मर्डर वेपन सापडलंय. आता याने त्या ऋषिकेशने वापरलेली काठी नानांचं मर्डर वेपन आहे असं म्हणून प्रेझेंट केली. आता यात या पोलिसाचा काय फायदा आहे बरं, काही दाखवू लागले हे. असो, पण आता जानकी म्हणते, हे काय सांगताय तुम्ही. मग ते पोलीस म्हणतात की आम्हाला गुन्हेगार सापडलाय. मग जानकी विचारते, कोण आहे गुन्हेगार. मग लगेच ते पोलीस म्हणतात, हा काय समोर उभा आहे, आणि ऋषिकेशकडे बघतात ते, आणि त्या ऋषिकेशला अशी हातकडी पण दाखवतात. आता ऋषिकेशला समजलंच नाही हा काय प्रकार आहे. रादर घरचे सगळे शॉकमध्ये आहेत, फक्त ऐश्वर्या आणि सारंग सोडले तर. आता ते पोलीस ऋषिकेशला अटक करून नेतात. पुढे पोलीस म्हणतात की त्या बॉडीच्या बाजूला जे वेपन सापडलं ना, त्या वेपनवर असणारे फिंगरप्रिंट्स आणि तुमच्या बंधूंचे फिंगरप्रिंट्स मॅच झालेत. मग सौमित्र म्हणतो, तुम्ही माझ्या दादाचे फिंगरप्रिंट्स कधी घेतले. मग पोलीस म्हणतात की त्या सयाजीरावांवर यांनी काठी उगारली ना, त्या काठीवरचे फिंगरप्रिंट्स आणि यांचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले आहेत, म्हणजे यांनीच नानासाहेबांचा खून केलाय. जानकी सगळ्यांसमोर म्हणते, नाही माझा नवरा खुनी नाहीये, हे सगळं असं असूच शकत नाही, माझे ऋषिकेश असे नाही आहेत, तुमचा गैरसमज झालाय. पण आता ऋषिकेश हे ओरडून म्हणतो, मी माझ्या वडिलांचा खून का करेल, काय बोलताय तुम्ही हे सगळं. आता ते पोलीस म्हणतात, काय चूक काय बरोबर सगळं आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलूयात असं म्हणून आता ऋषिकेशला अटक करतात. आणि जानकी आता रडायला लागते. तो ड्रामा त्यांनी शेवटी रंगवला, सगळे दुःखात गेले, रडायला लागतात, आरडाओरडा करतात. म्हणजे जानकी ओरडते बिचारी एकटी, फक्त हे सारंग आणि ऐश्वर्या मजेत आहे, अगदी स्टाईलमध्ये दोघे जण असे नुसते बघतायत त्या पोलिसांकडे. असो, काय बोलणार पुढे. आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की सयाजीरावांना मधुभाऊ ओळखू येतो आणि तो मैपतकडे मधुभाऊंना सोपवणार. मधुभाऊ ऑलमोस्ट आता पकडले जाणार असतात तेव्हा जानकी त्यांना वाचवते मैपतपासनं. पण सयाजीरावांनी मधुभाऊचा फोटो पाहिलाय आणि तो मैपतला म्हणतोय, मी या म्हाताऱ्याला कुठेतरी पाहिलंय. जानकी हात जोडते मधुभाऊंसमोर आणि म्हणते, मधुभाऊ आता असे पळून जाऊ नका, माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी शांत बसा प्लीज. आणि ऐश्वर्याने यांना बघितलंय. ऐश्वर्या ठरवते की आता या म्हाताऱ्याचा फोटो आपल्या डॅडाला पाठवायचा
घ्यायचा. आता पुढे पुढे काय काय तमाशा होतोय प्रेक्षकांनो यांचा, त्यासाठी बघत राहूया. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आता माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत. ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे फायदा तुमचाच आहे. माझा रिव्ह्यू आला की तुमच्या मोबाईलपर्यंत पटकन पोहोचेल. सो चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.